नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री सदानंद चौगुले सर आपल्यासमोर गणितातील व्हिडिओची मालिका आपल्यासमोर घेऊन येत आहे. इयत्ता 6वी विषय गणित, घटक पहिला, भूमितीतील मूलभूत संबोध. इयत्ता 6वी गणित, धडा पहिला, भूमितीमधील मूलभूत संबोध. मुलांनो, भूमिती हा गणिताचा एक भाग आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या आकृत्या, आकार आणि त्यांचे मोजमाप यांचा अभ्यास करतो. आज आपण भूमितीतील मूलभूत गोष्टी म्हणजे बिंदू, रेषा आणि प्रतल यांची माहिती घेणार आहोत. बिंदू. जर आपण पेन्सिल, पेन किंवा कंपासचे टोक कागदावर ठेवले तर जी खूण उमटेल त्या आकृतीला बिंदू म्हणतात. बिंदू म्हणजेच ठिपका हे बिंदूचे प्रतीक आहे. बिंदूला नाव देण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षराचा वापर करतात. उदाहरणार्थ बिंदू ए, बिंदू पी, बिंदू क्यू किंवा बिंदू एस. आता आपण बिंदूंची वैशिष्ट्ये पाहू. बिंदूला लांबी रुंदी असे कोणतेही माप नसते. त्याला कोणताही आकार नसतो. बिंदूला नाव देण्यासाठी फक्त एकाच इंग्रजी कॅपिटल अक्षराचा वापर करतात. आता हे बिंदू कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपण प्रथम समजून घेऊ. संपात बिंदू. समजा फळ्यावर मी पी हा बिंदू घेतला आणि पट्टीच्या सहाय्याने या बिंदूतून जाणाऱ्या अनेक रेषा काढल्या तर पहा, अशा किती रेषा एका बिंदूतून काढता येतील. तर एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. आणि अशा रेषा ज्या एकाच बिंदूत छेदतात त्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. या आकृतीत पी हा संपात बिंदू आहे. एकरेषीय व नैकरेषीय बिंदू. आता हे पहा, मी फळ्यावर पी व क्यू हे 2 बिंदू घेतले आहेत. या 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असे लक्षात येईल की 2 भिन्न बिंदूतून जाणारी फक्त एक आणि एकच रेषा काढता येते. आता मी ही दुसरी आकृती काढते. यामध्ये मी बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू डी असे 4 बिंदू घेतले आहेत. आणि हे बिंदू सरळ एकाच रेषेवर आहेत. यातील कोणताही बिंदू रेषेच्या बाहेर आहे का? नाही. म्हणून बिंदू ए, बी, सी, डी हे एकरेषीय बिंदू आहेत. जे 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू असे म्हणतात. ही पहा दुसरी आकृती. आता मला सांगा, या आकृतीमधील सर्व बिंदू हे एकाच रेषेवर आहेत का? नाही बाई. मग कोणते बिंदू एकाच रेषेवर नाहीत? बिंदू एस व बिंदू आर हे एकाच रेषेवर नाहीत. आणि बिंदू पी व बिंदू क्यू हे जरी एकाच रेषेवर असले तरीही ते 3 पेक्षा कमी आहेत. म्हणून बिंदू पी, क्यू, आर, एस हे सर्व बिंदू नैकरेषीय बिंदू आहेत. तर जे बिंदू एकच सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. रेषा, रेषाखंड, किरण. आता आपण भूमितीमधील मूलभूत संबोध रेषा, रेषाखंड आणि किरण यांची माहिती घेऊ. रेषा. समजा मी फळ्यावर 2 बिंदू घेतले. त्यांना अनुक्रमे पी व क्यू ही नावं दिली. हे बिंदू पट्टीने जोडले असता आपल्याला रेघ पी क्यू मिळाली. ही रेघ बिंदू पी च्या व क्यू च्या बाजूने वाढवली तर ती फळा संपेपर्यंत वाढवता येईल. फळा आणखी मोठा असेल तर ही रेघ आणखी मोठी काढता येईल. इतकेच काय, तर ही रेघ आपल्याला फळ्याच्या बाहेरही अमर्यादेपर्यंत काढता येईल. अशा दोन्ही बाजूंनी अमर्याद असणाऱ्या रेघेला रेषा म्हणतात. रेषेला नाव देण्यासाठी रेषेवर रेषेच्या दोन्ही टोकांना बाण काढतात. बाणाजवळ प्रत्येकी एक बिंदू घेऊन त्या बिंदूंना नावे देतात. उदाहरणार्थ बिंदू ए व बिंदू बी. त्या रेषेचे वाचन रेषा ए बी किंवा रेषा बी ए असे करतात.
या रेषेची वैशिष्ट्ये म्हणजे रेषेला आरंभ आणि अंत्यबिंदू नसतो. रेषेची लांबी अमर्याद असते. रेषाखंड. रेषा अमर्याद असते हे तुम्हाला माहित आहे. या रेषेचा एक तुकडा म्हणजेच ठराविक लांबीचा खंड घेतला तर त्याला आपण रेषाखंड म्हणतो. रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे बिंदू असतात, त्यांना अंत्यबिंदू म्हणतात. खंड म्हणजे तुकडा आणि रेषेवरील दोन अंत्यबिंदू जोडणारा भाग म्हणजेच रेषाखंड. रेषाखंडाला नाव देताना रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंना नाव देतात. जसे या आकृतीमध्ये दिलेल्या रेषाखंडांना रेषाखंड MN किंवा रेषाखंड NM, तसेच रेषाखंड RS किंवा रेषाखंड SR असेही म्हणू शकतो. रेषाखंडांची वैशिष्ट्ये. रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात. रेषाखंडाची लांबी निश्चित असते. किरण. आपल्या घरी अचानक लाईट गेला की आपण बॅटरी सुरू करतो आणि घरात पुन्हा प्रकाश होतो. तुम्ही कधी या बॅटरीचे निरीक्षण केले आहे का? आपण याचे निरीक्षण केले तर आपल्याला दिसून येईल की बॅटरीमधून निघालेले प्रकाश किरण एका सरळ रेषेत बाहेर पडतात आणि सर्वत्र पसरतात. सूर्यप्रकाशाचेही असेच असते. सूर्याचे प्रकाश किरण हे एकाच ठिकाणाहून निघून एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतात. अशा आरंभ बिंदू असणाऱ्या व दुसऱ्या टोकाला अमर्याद असणाऱ्या रेघेला किरण म्हणतात. रेषा हा किरणाचाच भाग आहे. प्रत्येक किरणाला एक आरंभ बिंदू असतो, परंतु त्याला अंत्यबिंदू नसतो, म्हणून किरण हे अमर्याद असतात. किरण दाखवताना किरणाच्या उगम स्थानाच्या बिंदूला आरंभ बिंदू आणि दुसऱ्या टोकाला बाण काढून त्या दिशेने तो अमर्याद आहे असे दर्शवतात. शेजारच्या आकृतीमध्ये पहा. आरंभ बिंदू A आणि बाणाजवळील बिंदू B यांचा मिळून किरण AB तयार झाला. तसेच किरण RS व किरण PQ तयार झाला आहे. ज्याप्रमाणे आपण रेषाखंड दोन्ही बाजूनी वाचू शकतो, तसे किरणाचे वाचन करता येत नाही, कारण किरणाचे वाचन आरंभ बिंदूपासूनच करता येते. किरणाची वैशिष्ट्ये. किरणला आरंभ असतो. किरणाची लांबी अनंत असते, म्हणजेच निश्चित नसते. प्रतल. मुलांनो, आपल्या वर्गाच्या ह्या चार भिंती, आपल्या पायाखालची जमीन, त्या टेबलाचा पृष्ठभाग, फळा, तुमच्या बेंचचा डेस्क, हे सर्व सपाट पृष्ठभाग आहेत. पण हे मर्यादित आहेत, म्हणजेच यांची लांबी रुंदी निश्चित आहे. हे सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठाचा भाग आहे. अशा सर्व देशांनी अमर्याद वाढणाऱ्या सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. प्रतल दर्शवण्यासाठी एक आयत किंवा समांतरभुज चौकोन काढतात. त्याच्या एका कोपऱ्यात इंग्रजी कॅपिटल अक्षर लिहितात. हे अक्षर म्हणजे त्या प्रतलाचे नाव असते. प्रतल सर्व दिशांनी अमर्याद असतो आणि हे समजण्यासाठी प्रतलाच्या चारही बाजूंना अमर्यादा दाखवणारे बाण काढले जातात. कसे ते शेजारील आकृतीत दाखवले आहे. समांतर रेषा. बाजूच्या आकृतीत पहा. यात प्रतल A काढले आहे. या A प्रतलात रेषा P आणि रेषा L आहेत. या रेषा एकमेकींना समांतर आहेत. या रेषा आपण कितीही पुढेपर्यंत अशाच सरळ रेषेत काढत राहिलो तरीही त्या कधीही एकमेकांना छेदणार नाहीत, कारण त्या एकाच प्रतलात आहेत. तर अशा एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. म्हणून A या प्रतलातील रेषा P व रेषा L या समांतर रेषा आहेत. यांना रेषा P समांतर रेषा L असे लिहितात. आतापर्यंत आपण बिंदू, रेषा, किरण, रेषाखंड, प्रतल आणि समांतर रेषा यांची माहिती घेतली आहे. मी तुम्हाला यावरच आधारित काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही त्यांची उत्तरे द्या.
ही आकृती कोणती आहे? ही आकृती रेषेची आहे. या रेषाखंडाचे नाव सांगा. रेषाखंड AB. या प्रतलाचे नाव काय आहे? प्रतल R. या किरणाचे वाचन कसे कराल? किरण BC. या दोन प्रतलातील कोणत्या रेषा समांतर रेषा आहेत? रेषा A व रेषा B या समांतर रेषा आहेत, कारण त्या एकमेकांना छेदत नाहीत.